ची स्थापना केलेली आहे. नवीन लोकांना शिकवावं, जुन्या प्रौढा ज्येष्ठांना शिकवावं, त्यासाठी काही ट्रेनिंग सेंटर किंवा स्कूल आणि ते रेग्युलर चालावेत, वर्षभर चालावेत, अशा प्रकारची योजना आहे. ज्यांना कोणावर शिकायचं असेल तर आमचं पॉम्पलेट तुम्हाला मिळालं असेल, त्यात आमचे नंबर आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. शिबिराची नावं जसे येतील तसे काही बॅच करू आपण आणि रेग्युलर कधी स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, तरुणांसाठी, कॉलेजसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांनी शिकायची गरज आहे. आणि ते पुन्हा पैशावर, सध्या तुमच्याकडे पैसे आहेत, पैसे नाहीत असं नाही, इतर गोष्टीवर पैसे खर्च करा, शिकण्यासाठी पैसे खर्च करा. एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भीम, जय भीम. सर्वांना सगळे जय भीम. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून मी या ठिकाणी माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी संबोधनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून चौथं पुष्प या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र प्राध्यापक विनय कांबळे सर, राणे सर, चोपडे साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, चौथं पुष्प गुंफत असताना विनय कांबळे सर त्या बाबतीत जिथं अडखळतो तिथे आम्ही फोन करतो, त्यावेळेला ते माझ्या घरी येतात. मला थोडस ज्या गोष्टी माझ्या अभ्यासात, सांगलीला आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान आयोजित केलं. दीपस्तंभ सांस्कृतिक बुद्ध विहार प्राध्यापक जयंत कराडे आणि हा सगळा वृत्तांत आणि त्याच्यानंतर माणगाव परिषद झाल्यानंतर ज्या काही घटना आहेत त्या घटना संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच्या आहेत. आणि बुद्ध विहारामध्ये येणारा जो समोरचा माझ्या समोरचा श्रोते वर्ग जो आहे तो अभ्यास असणार आहे. याला काय मानगाव परिषद सांगायचे आणि काय मला नवीन विषय वाटत नाही. आणि मग या विषयाबद्दल माझ्या विद्यार्थ्यांची चर्चा झाली आणि या चर्चेतून मग त्याचे जे अँगल्स असतात, विषयाला जे वेगळे कंगोर असतात ते कशा असावे ही पहिली चर्चा माझी आणि राणे सरांची झाली. नंतर मी चौथं पुष्प गुंफत असताना मला त्यांनी जो विषय दिला तो विषय म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा लावलेला नवा अन्वयार्थ. मी पहिल्यांदा या ठिकाणी विनय सरांना धन्यवाद देतो की मला या ठिकाणी हे चौथं पुष्प गुंफण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी माझ्या या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करतो. आता राणे सरांनी आणि विनय सरांनी या विषयाचा किंवा या विषयाची प्रस्तावना आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळे हा जो विषय आहे बाबासाहेबांनी धम्माचा लावलेला अन्वयार्थ हा विषय आपल्या समोर आणि त्याची प्रस्तावना आपल्या समोर आहे. आणि आपण सर माझ्यासमोर खूप मान्यवर मंडळी आहेत तर ती वाचक वर्ग आहे. त्यामुळे मी मांडत असताना काही गोष्टी तुम्हाला माहितीच्या असतील, काही माहितीच्या नसतील, पण मी तो प्रयत्न या ठिकाणी करतोय. कारण धर्म आणि धम्म खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. भारतामध्ये धर्मामुळेच जो काही गोंधळ झाला, मग राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, हा धर्मामुळे झाला. आणि बाबासाहेबांना याची चिंता लागली होती की हा जो गुंता आहे, धम्माचा जो गुंता आहे, हे जी कोडा आहे, हे सोडवायचं कसं. बाबासाहेब खूप अभ्यासक होते आणि बाबासाहेबांच्या समोर एक प्रश्न निर्माण व्हायचा की ज्या ज्या वेळेला मी या गोष्टी धर्माची मतं ज्यावेळेला मी खोडून टाकतोय त्यावेळेला धम्माचे ठेकेदार तेवढ्याच ताकदीनं
माझा विचार खोडून टाकण्याचा प्रयत्न करतात, पण बाबासाहेब धम्माचे पैलवान होते. धम्माचा आणि क्रांतीचा जो विचार आहे, हा क्रांतीचा विचार बाबासाहेबांनी आणि अगदी शेवटपर्यंत टिकवलेला होता आणि तो विज्ञानवादी स्वरूपाचा होता. आणि ठेकेदार जे होते, हिंदू धर्माचे जे ठेकेदार होते की ज्यांना हा धर्म टिकवायचा होता आणि या धर्मामुळे त्यांचा व्यवसाय चालणार होता आणि त्यांची जी रचना होती ही रचना बिघडणारी होती, त्यामुळे सतत बाबासाहेबांना हे ठेकेदार, हिंदूंचे ठेकेदार बाबासाहेबांना विरोध करत होते. त्यामुळे बाबासाहेबांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धम्माची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि धम्माची गोष्ट या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना या कालखंडातील 19वे आणि 20वे शतक आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा अशा पद्धतीचा आहे. या 19व्या आणि 20व्या शतकामध्ये ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्या धम्माला पूरक अशा पद्धतीच्या होत्या आणि धर्माला नाकारणाऱ्या अशा पद्धती होत्या. पण इथं एक युद्ध सुरू आहे. एकदा काय झालं होतं की ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिश भारतात आल्यानंतर कधी भारतात आले, 31 डिसेंबर 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी इथं स्थापना केली. आणि इथं स्थापना केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथं खूप अंधश्रद्धा आहेत, कर्मकांड आहेत. हिंदू धर्म फक्त कर्मकांड सांगतो, जपतप सांगतो आणि यांच्यामधल्या अंधश्रद्धा जर संपवायच्या असतील तर यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि मग शिक्षण देत असताना या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की भारतीयांना शिक्षण देत आहोत. ते शिक्षण मिशनरी स्वरूपात चालत. मी थोडासा प्राथमिक बेस सांगून मला पुढे जायचं आहे, त्यातला डिटेल भाग सांगत नाही. आणि मग शिक्षणाची व्यवस्था भारतामध्ये ब्रिटिशांनी इथं आणल्यानंतर हिंदूंच्या मध्ये गोंधळ झाला. ब्रिटिशांना पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण द्यायचं होतं आणि यांना अध्यात्म पद्धतीचं शिक्षण पाहिजे होतं. कारण यांच्यातले जे धर्माचे अभ्यास करणारे जे होते त्यांना समजून चुकलं होतं की पाश्चात्य शिक्षण जर भारतीयांनी स्वीकारलं तर आपले ते शास्त्र नाकारतील. कारण त्यांचा जो धर्म आहे हा धर्म आमच्या हिंदू शास्त्रांवरती टिकलेला आहे आणि हे लोक जर शिकले, शहाणे झाले तर शास्त्र नाकारतील. आणि म्हणून इथं विरोध झाला आणि त्यांनी सांगितलं की भारतीयांना तुम्ही अध्यात्माचं शिक्षण द्या, आम्हाला पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण नको. पण एक गट असा स्ट्रॉंग निर्माण झाला की राजाराम मोहन रॉय सरकारची सामाजिक चळवळ निर्माण करणारे जे भारतातले जे काही मोजके लोक होते ते म्हणाले की भारतीयांना पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण दिलं तर भारतीय लोक शहाणे होते. आणि मग भारतामध्ये मिशनरी लोकांनी शाळा स्थापन केल्या आणि मिशनरी स्कूलमध्ये सगळी मुलं शिकली. आपल्या सगळ्या जाती धर्मांची मुलं त्या मिशनरी स्कूलमध्ये होते. मिशनरी स्कूलमध्ये जाती धर्माचा काय प्रश्न नव्हता. जाती धर्माच्या शाळांची गोष्ट मी तो सांगत नाही, त्याच्या आपण मिशनरीच्या पुढे आपण येतोय. आणि या शाळांच्या मध्ये भारतीय तरुण वर्ग शिकला आणि भारतीय तरुण वर्ग इथं सुशिक्षित झाल्यानंतर या सामाजिक चळवळीमधल्या इथल्या ज्या काही चालीरीती होत्या या चालीरीतीच्या विरुद्ध इथं भारतीय माणूस बोलू लागला. मिशनरी स्कूलमध्ये शिकलेला तरुण आणि या तरुणाच्या लक्षात आलं इथल्या ज्या कर्मकांडाच्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत. ब्रिटिशांचा जो विचार होता तो इथं हाच होता. भारतातला हा जो कर्मकांड आहे हे कर्मकांड आणि अंधश्रद्धा इथल्या संपवायच्या होत्या. आणि मग अंधश्रद्धा काय तर सतीची चाल आहे. तोही भाग मी ते डिटेल सांगत नाही, त्याच्या पुढे जातो. जरठकुमारी विवाह इथं आहे. स्त्रियांना अस्पृश्यांना वेगळ्या पद्धतीने वागवलं जाते. समाजात कोणत्याही पद्धतीचं त्यांना स्थान नाही. त्याला गुलामगिरी पद्धतीने वागवलं जाते. आणि मग या सामाजिक चळवळीच्या गोष्टी अगदी 1935 पर्यंत ही लढाई चालू होती. 1829 पासून 1935 पर्यंत ज्या सामाजिक चळवळी आहेत या सामाजिक चळवळी या ठिकाणी सुरू आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्माचा जो बेस आहे हा धम्माचा बेस इथं निर्माण होते. सामाजिक चळवळींच्या मधून बाबासाहेबांच्या धम्माच्या आणि क्रांतिकारी विचाराचा किंवा ज्याला आपण सतधम्म म्हणतोय
हा सदधम्माचं जो विचारपीठ आहे, हे विचारपीठ हे या ठिकाणी 1935 पर्यंत या ठिकाणी अगदी जबरदस्त अशा पद्धतीनं विज्ञानवादी दृष्टिकोनातून इथं निर्माण होतंय. आणि याच गोष्टीतून मग काही सामाजिक चळवळीवाल्या लोकांच्या लक्षात आलं की हिंदू धर्माला आपण पर्यायी धर्म काहीतरी दिले पाहिजे. कारण इथला शिकलेला माणूस आणि शिकलेल्या माणसाच्या लक्षात आलं की सामाजिक चळवळी आपण करत असताना हिंदू धर्माला आपण पर्यायी धर्म देऊया. आणि तो पर्यायी धर्म पहिल्यांदा जो दिला आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी दिला, तो सत्यशोधक समाज. आणि ह्या सत्यशोधक समाजाने पूर्णतः या कर्मकांडाच्या विरोधात काम केलं. इथं मिशनरी स्कूल बरोबरच या ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आणि या शाळांच्या मध्ये आपली मुलं शिकली, सगळ्या जाती धर्माची मुलं या ठिकाणी शिकली. आणि इथे एक विचारपीठ त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि विचारपीठ निर्माण होत असताना म्हणजे काय गोष्टी आहेत पाया, धर्माने कुणाकुणाला नाकारलेला आहे. शिवाजी महाराजांना नाकारलेला आहे, सयाजीराव गायकवाडनं धर्माने नाकारलेला आहे, राजश्री शाहू महाराजांना धर्माने नाकारलेला आहे. आणि मग या ठिकाणी या ज्या गोष्टी आहेत, विज्ञानवादाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या विज्ञानवादाच्या गोष्टी सर्वसामान्यांच्या मध्ये पोहोचवायच्या असतील तर या ठिकाणी हा जो वैचारिक क्रांतीचा जो बेस आहे, धम्माचा जो बेस आहे, हा धम्माचा बेस आपण पुढे घेऊन जायला पाहिजे. अशा पद्धतीचा बाबासाहेबांचा एक क्रांतिकारी विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. याला आपण चिंतन